बागा बीचवर सनसेट एन्जॉय करून आम्ही आलो होतो आमच्या हॉटेलमध्ये चेक इन करायला. आता आलं की त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक देऊन वेलकम केलं आणि ते होतं कोकम आणि ते खूप छान होतं. आणि ही होती आमची रूम आणि रूम खूप छान होती, मोठी होती आणि त्यालाच लागून बाल्कनी होती आणि नंतर लगेच स्विमिंग पूल होता. आणि हा सगळ्यात आवडीचा विषय आमचा. जाईल तिथं चहा, गोवा असो किंवा काही असो, आम्ही गरम गरम चहा पिणारच. नंतर जेवण केलं आणि झोपणार होतो. पण बागा बीचचा एवढा मोठ्याने साऊंडचा आवाज येत होता गाण्यांचा, म्हणजे असं एकदम तिथंच नाचावंसं असं वाटत होतं, म्हणून काय मी झोपलो नाहीत. आणि आम्ही नंतर बागा बीचवर गेलोत. आणि गोव्यामध्ये खरंच ना नाईट लाईफ खूप छान आहे, म्हणजे एकदम पार्टी वाईब देते. तसं गोव्यामध्ये खूप काही गोष्टी फेमस आहेत, पण एक नाईट लाईफ खूप छान वाटली मला तिथली. पण ना इथं सोबत डान्स करायला कोणतरी पाहिजे तुम्हाला. आणि आज मला आमूची खूप आठवण आली आणि ह्या दोघींना डान्स करताना बघून तर मला तिची खूप आठवण आली. आमू असती तर मी पण डान्स करून एन्जॉय केला असता, पण मी असा पण एन्जॉय केला. थोडेसे सॉफ्ट ड्रिंक घेतले आम्ही इथं थोडा टाईम स्पेंड केला अँड देन आम्ही रूमवर गेलो. चला बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.